आपल्या गावातून इथपर्यंत येऊन आपल्याला नामस्मरणाला लावलं आहे की नाही. आपण ज्याचे ते पहारे द्यायलो हे करायलो फक्त एका गुरु महाराजांमुळे माय बापू हो आहे की नाही. त्याने जर आपल्याला गाणगापूरला चला म्हणले नसते तर आपण आलो असतो का. त्याच्यामुळे आज आपण गाणगापूरला आलो. आपल्याला एवढं मोठं तीर्थक्षेत्रावर आपल्याला नामस्मरण करायला भेटायला आपलं कमी सुकृत असेल का. पूर्वी जन्मीचं पुण्य खूप मोठं आपलं पूर्वी जन्मीचं पुण्य आहे म्हणून आज आपण गुरु महाराजांच्या संगतीत आहोत. आपल्याला नामस्मरण घडायला देवदेव घडायला. म्हणून एके ठिकाणी बाळगीर महाराज म्हणतात बहुत जलमीचे बहुत जलमीचे सुकृत साचले. म्हणून या ठिकाणी आज आपल्याला या गाणगापूरला यायला भेटलं आणि या गुरु महाराजांच्या सहवासात राहायला भेटलं माय बापू. नाही तर असे खूप माणसं आहेत गुरु केलेले अजून त्याला नामपाठ नाही तर अजून गुरु केल्यावर एकदा गुरु करून गेले पुन्हा तिकडे आलेच नाहीत माय बापू. ₹1.25 दिला आणि बाई मी गुरु केला एकदा गेले की पुन्हा पतच नाही त्याचा तिकडेच घरी. त्याला गुरुचं नाव विचारलं तरी माहित नाही त्याला. इतके माणसं अजून आहेत. तसं करू नका. आपण गुरु महाराज सहवासात राहिलो. गुरु महाराज नामस्मरण घडत आहे. खूप आपलं भाग्य आहे माय बाप हो. असंच या ठिकाणी आपल्याला नामस्मरण घडो हेच गुरु महाराज चरणी आपल्याला प्रार्थना आहे. असं अजून या येऊनी नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे. गुरु विना मरती अधोगती जाती कैशी दया येईल यमधर्मा. गुरु विना मेल्यावर ज्यानं गुरु केलं नाही ते अधोगतीलाच जाणार आहे माय बाप. असे बरेच या ठिकाणी या जन्मात येऊन बरेच माणसांना अजून आहेत की ज्यांनी गुरु नाही केला. ज्याला अजून नाम माहित नाही देवदेव माहित नाही काहीच माहित नाही. त्या ठिकाणी तो व्यसनाधीन माणूस आहे माय बाप. व्यसनाला सुद्धा लागलेला आहे. आणि असे बरेच लोक गुरु महाराज सांगतात आल्यावर व्यसन सोडलेले सुद्धा असे माणसं आहेत. इतका गुरु महाराजांचा या ठिकाणी प्रताप आहे. या ठिकाणी त्यांचा आगाध महिमा आहे. गुरुनामाची आगाध महिमा वर्णू मी काही ब्रह्म विष्णू रुद्र तरले पुराण साक्षी पाही. त्या ठिकाणी असे अनेक देवी देवता सुद्धा त्या दत्त महाराजच्या नामापुढे तरुण गेलेले आहेत माय बापू. आपण तर मनुष्यच आहोत. आपल्या तर जीवाचा उद्धार होणारच आहे. ते आपला जीवच त्या आनंद मालकाचा आहे. आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुळीचा विरळाचा नाही त्या ठिकाणी. हा म्हणून अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु मने बाळ गुरु बापूजीशी. या आपण या सृष्टीवर अनाथात आपण म्हणतो आपले लेकरं मुलं बाळ सगळं ठीक आहे पण आपलं कोणीच नाही. आपण अनाथ आहोत माय भाऊ. शेवटी आपल्याला म्हातारपणी वाटते की नाही आपण आपलं कोणीच नाही म्हणून. तसंच त्या ठिकाणी दत्त महाराजच आपल्या सगळ्या या जीवाचा जीवलग आहे. आपल्या या सर्वांचे मायबाप आहेत माय बाप. म्हणून आपलं खूप या ठिकाणी सुकृत आहे. जास्त वेळ घेत नाही. खूप वेळ झालेला आहे. लांबचा प्रवास झालेला आहे. उद्या तुम्हालाही पहारा द्यायचा आहे. या ठिकाणी अशीच गुरु महाराज सेवा करत जा. वेळ खूप झालेला आहे. अशी तुम्हाला गुरु महाराज सेवा घडत जावो. अशी तीर्थची यात्रा घडत जावो. तीर्थयात्रा घडो देव संता घरी पडो असं म्हणतात माय बाप हो. त्या ठिकाणी असे गावाकडे बरेच माणसं आहेत. गुरु वाचून एका ठिकाणी म्हणलेलं आहे नामा वाचून ऐसा जोका नर नर नव्हे तो केवळ ढोर. केवळ गाढवाचा अवतार मूर्तिमंत जैसा. ज्याचं मुखात नाम नाही तो केवळ गाढवाचा अवतार आहे. फक्त ते मनुष्य जन्माला आलेला आहे. नाही तर तो केवळ गाढवाचाच अवतार आहे. केवळ गाढवाच्या जन्माला जायचं त्याचा योग आहे असं म्हणतात माय बाप. म्हणून आपलं बहुत जन्माचं सुकृत आहे. खूप या ठिकाणी आपलं पुण्य साचलेलं आहे. म्हणून आपण या गाणगापूरला आलो. अशीच गुरु महाराज सेवा करत जा. अशीच तीर्थयात्रा तुम्हाला तुमचं आयुष्यभर घडो आणि पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी जागा मिळो एवढीच गुरु महाराज चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला सर्वांना गुरु महाराजांचा पुन्हा आशीर्वाद देतो आणि माझी सेवा संपवतो.